नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय LS मराठी। आणि आता बातमी आहे बिहारच्या राजकारणातली। बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी चर्चा सुरू झाली आहे। राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या राजकीय भविष्याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत। गेली 2 दशकांपासून बिहारच्या राजकारणावर वर्चस्व राखणाऱ्या नितीश कुमार यांच्या नेतृत्वालाच आता आव्हान वाढत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। त्यामुळे नितीश युगाचा अस्त होतोय की काय हा प्रश्नही आता समोर येतोय। बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा नववळण येणार आहे। मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यसभेवर जाणार असल्याचं स्पष्ट झालंय। नितीश कुमार राज्यसभेवर जाणार असल्यानं बिहारमध्ये नवीन मुख्यमंत्री कोण असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय। JDUचे अध्यक्ष नितीश कुमार हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्यासोबत उमेदवारी अर्ज दाखल करायला जाणार आहेत। यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील उपस्थित राहणार आहेत। नितीश कुमार यांना राज्यसभेत पाठवण्याची तयारी सुरू झाली आहे। या मोठ्या बदलावर सध्या पक्षात खलबत सुरू आहे। जर नितीश कुमार दिल्लीच्या राजकारणाकडे वळले तर बिहारमधील मुख्यमंत्रीपद रिक्त होईल आणि अशा स्थितीत भारतीय जनता पक्ष आपला मुख्यमंत्री नियुक्त करण्यासाठी सज्ज होईल असं म्हटलं तरी काही नवं वाटायला नको। नितीश कुमार त्यांचा मुलगा निशांत कुमार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद सोपवतील आणि मुख्यमंत्रीपद भाजपला देतील अशी राजकीय चर्चा सुरू आहे। भाजप सध्या युतीतील सर्वात मोठी शक्ती असल्यानं मुख्यमंत्रीपदावरचा त्यांचा दावा नैसर्गिक मानला जातोय। यामुळे बिहारमध्ये प्रथमच भाजपचा मुख्यमंत्री विराजमान होण्याची शक्यता बळावली आहे। 2026च्या राज्यसभा निवडणुका आणि सत्तेचं समीकरण पाहिलं तर 2026 मध्ये होणाऱ्या राज्यसभा निवडणुकांदरम्यान मोठा प्रशासकीय राजकीय बदल घडण्याचे संकेत मिळतात। सध्या संयुक्त जनता दल म्हणजे JDU आणि भाजपचे उच्च नेतृत्व या उत्तराधिकार योजना भविष्यातील रणनीतीवर गंभीरपणे विचारमंथन करतात। युतीतील सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप आता बिहारच्या सत्तेवर आपला थेट दावा सांगण्याच्या तयारीत आहे। त्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणांना एक नवं वळण मिळालंय। नितीश कुमार यांनी ट्विट करून राज्यसभेवर जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे। नितीश कुमार म्हणालेत की मागील 2 दशकांहून अधिक काळ माझ्यावर लोकांनी विश्वास ठेवला, माझ्या सोबत उभे राहिले, त्या जोरावर मी बिहारच्या लोकांची सेवा केली। तुमचा विश्वास आणि पाठिंबा यावर बिहार आज विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे। संसदीय जीवनाची सुरुवात करताना माझ्या मनात एक इच्छा होती, बिहारच्या विधिमंडळासोबत मला संसदेतील दोन्ही सभागृहाचा सदस्य व्हायचं होतं। त्यामुळे यंदा होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत मी सदस्य बनू इच्छितो अशी इच्छा व्यक्त केली आहे। तसंच मी पूर्ण प्रामाणिकपणे विश्वासही देतो की तुमच्याशी भविष्यातही तितकाच संबंध कायम ठेवेल। तुमच्या साथीनं विकसित बिहार बनवण्याचा संकल्प कायम आहे। राज्यात जे नवं सरकार बनेल त्याला माझा पाठिंबा आणि मार्गदर्शन असेलच आणि ते मी देत राहील असा विश्वासही नितीश कुमार यांनी व्यक्त केला आहे। बिहार विधानसभा निवडणुकीनंतर 20 नोव्हेंबरला नितीश कुमार यांनी पाटणा येथे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती। बिहारमध्ये 10 वेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे। बिहारमध्ये दीर्घकाळ त्यांनी मुख्यमंत्रीपद भूषवली आहेत। त्यांच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि दिग्गज नेते उपस्थित होते। मात्र आता 4 महिन्यांनंतर बिहारमध्ये राजकीय उलटापालट होत असल्याचं दिसून येते। 4 महिन्यातच मुख्यमंत्री नितीश कुमार राजीनामा देऊन राज्यसभेवर जात असल्याची घटना घडली आहे। बिहारच्या राजकारणात भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जाते। जर ते राज्यसभेवर गेले तर बिहारमध्ये पुढील मुख्यमंत्री कोण होणार असा प्रश्न आता उपस्थित होतो। याच पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय। अनेक तर्क वितर्क देखील लढवले जात आहेत। त्यामुळे बिहारमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे। नितीश कुमार यांच्या राज्यसभेच्या नामांकनाच्या वृत्तामुळे बिहारचा नवा प्रभारी कोण असेल असा प्रश्न निर्माण झालाय। राजकीय तज्ज्ञांच्या मते जर नितीश कुमार यांनी केंद्रात मंत्रीपद किंवा महत्त्वाची भूमिका स्वीकारलीच तर भाजप बिहारमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार दावा करेल। पाहत रहा LS मराठी, सत्याच्या पाठी, बातम्या सर्वांच्या सर्वांसाठी।